नमस्कार मित्रांनो, आपलं थंबनेलच आहे इंग्लिश शिकाल तर टिकाल बेसिक टू ॲडव्हान्स आणि आजचा विषय असणार आहे बसमध्ये जागेसाठी भांडणाचे संभाषण असणार आहे मराठी टू इंग्लिश। चला सुरू करूया आजचा व्हिडिओ। परंतु त्या अगोदर आपल्याला एक विनंती आहे की आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला सबस्क्राइब करून ठेवा, म्हणजे पुढील जेव्हा अपडेट येईल तेव्हा आपल्याला लवकरच मिळेल। चला तर सुरू करूया आजचा व्हिडिओ। सुनीता म्हणते ही जागा माझी आहे। सुनीता सेड दिस सीट इज माइन। काय म्हणते धिस सीट इज माइन। राजेश म्हणतो कशी काय तुझी, मी आधी पाहिली। राजेश सेड हाऊ इज इट युअर, आय सॉ इट्स फट। राजेश काय म्हणतो हाऊ इज इट युअर, आय सॉ इट्स फर्स्ट। सुनीता म्हणते मी आधी उभे होते इथं, तू नंतर आलास। सुनीता सेड आय वॉज स्टँडिंग हिअर फर्स्ट, यू केम लेटर। सुनीता काय म्हणते आय वॉज स्टँडिंग हिअर फर्स्ट, यू केम लेटर। नंतर राजेश म्हणतो पण मी पैसे दिले आणि जागा पाहिली। राजेश सेड बट आय पेड अँड सॉ द सीट। राजेश म्हणतो बट आय पेड अँड सॉ द सीट। सुनीता म्हणते पैसे सगळ्यांनी दिले आहेत पण आधी मी आले। सुनीता सेड एव्हरीवन हॅज पेड बट आय केम फर्स्ट। सुनीता काय म्हणते एव्हरीवन हॅज पेड बट आय केम फर्स्ट। राजेश म्हणतो तू नेहमी असंच करतेस, दुसऱ्यांचा विचारच नाही तुला। राजेश सेड यू ऑलवेज डू धिस, यू नेवर थिंक अबाउट अदर। राजेश काय म्हणतो यू ऑलवेज डू धिस, यू नेवर थिंक अबाउट अदर्स। सुनीता म्हणते बरं वाद नको वाढवू, बसमध्ये सगळ्यांना जागा मिळत नाही। सुनीता सेड ओके लेट्स नॉट आर्ग्यू, नॉट एव्हरीवन गेट अ सीट इन द बस। सुनीता काय म्हणते ओके लेट्स नॉट आर्ग्यू, नॉट एव्हरीवन गेट्स अ सीट इन द बस। राजेश म्हणतो ठीक आहे मी उभा राहतो पण पुढच्या वेळी लक्षात ठेव। राजेश सेड फाईन आय विल स्टँड धिस टाईम बट रिमेंबर नेक्स्ट टाईम। राजेश काय म्हणतो फाईन आय विल स्टँड धिस टाईम बट रिमेंबर नेक्स्ट टाईम। सुनीता म्हणते धन्यवाद, पुढच्या वेळी मीच उभा राहीन। सुनीता सेड थँक्यू नेक्स्ट टाईम आय विल स्टँड। सुनीता काय म्हणते थँक्यू नेक्स्ट टाईम आय विल स्टँड। तर मित्रांनो, अशाच प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा, म्हणजे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळेल। धन्यवाद।